नाही लागलं असेल काय? ठीक आहे, जरा 2 मिनिटं ऐकाल ना आता. मंत्र औषध नाही, त्या पोरांना वाया नका घालू. ठीक आहे, हा साप मुळात बिनविषारी आहे म्हणून आम्ही असं पकडले. जर का विषारी असता तर आम्ही बॅग लावली होती, त्या बॅग मध्येच जाऊन दिला असता, हात पण नसता लावला. आता आपल्या लोकांना ओळखता येत नाही म्हणून गडबड होते. बाबांना विचारतो, बाबा कुठला साप आहे? नानेटा. या नानेटा फक्त पावसाळ्यातच दिसतो. पावसाळ्याच्या नंतर तुम्ही नानेटा कधी पाहिला नसेल. हा साप बऱ्याच जणांना नानेटा वाटतो. आपल्या गावाकडच्या भाषेतलं नाव सांगितलं तर कदाचित घाबराल. कांडोरा बोलतात आपल्या गावाकडे. आणि अजिबात विषारी साप नाहीये. एवढा शांत साप आहे का त्याच्या तोंडाला हात लावला तर तो तोंड मागे घेतो, चावत नाही. फक्त तुम्ही पकडायला जाऊ नका. नंतर आम्हाला ओळख हे माहितीये म्हणून. आता हा साप जर का तुम्हाला परत कधी दिसतोय तर ओळखाल कसं? आता बऱ्याच पोरी आहेत ना, याच्या डोळ्याखाली तुम्हाला आयलाइनर लावल्यासारखा दिसेल बघा. दिसतंय का? दिसला का? नाही दिसलं? दिसेल बघा. डोळ्याखाली 2 रेषा आहेत बघा आयलाइनर सारख्या. मारावा तिकडनं उजेड. दिसले ना? हा, डोळ्याखाली 2 लायनर सारख्या रेषा असतात. डोक्यावरती गोल सारखा एक आकडा असतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना तो नागाचा आकडा वाटतो. आपल्या गावाकडे 10चा आकडा, ओमचा आकडा बोलतात. आता सगळ्यात सोपी ओळख म्हणजे डोक्यापासून तुम्हाला मधल्या भागापर्यंत उभ्या रेषा दिसतील. मधल्या भागापर्यंत आहेत, मधल्या भागानंतर त्या रेषा नाहीये. आणि मग दोन्ही साईडला काळी पट्टी. आता हा सध्या पिल्लू आहे. हा साप कमीत कमी 6-7 फुटापर्यंत वाढतो. अजून खूप लहान आहे आणि खूप शांत साप आहे. अजिबात चावत नाही. चुकून जर का चावला तर दवाखान्यात जाण्याची पण गरज नाहीये. घरी राहिला तरी आरामात राहू शकतो. पण आपल्याला ओळखता येत नाही म्हणून दवाखान्यात जायचं. तर घाबरायची काही गरज नाही. सापाची पकडायची पण गरज नव्हती. पकडायचं